संतराम जी, am I audible? Yes, sir, you are audible. You can start. Let's. नमस्कार दोस्तों, मैं दिग्विजय जीत बहादुर पटेल आप सभी का स्वागत करता हूँ आज के इस संडे वेबिनार एपिसोड नंबर 15 में। दोस्तों, एक महत्वपूर्ण सूचना। दोस्तों, हमेशा की तरह आप लोगों से कहना चाहूंगा कि ये वेबिनार टेलीविजन प्रसारण की तरह बिल्कुल नहीं है। आप मुझे देख और सुन सकते हैं, मैं भी आपको देख और सुन सकता हूँ। दोस्तों, आज का जो टॉपिक है बड़े ही मजेदार और चटाकेदार होगा, तो आप सभी लोग अंत तक बने रहें और सभी से निवेदन है अपने आप को म्यूट रखें और स्पीकर को बोलने दें, क्योंकि ये वेबिनार एक लिमिट तक है, सीमित है। और साथ ही साथ जब भी आप लोगों को मौका मिले, ट्राई कीजिए कि आपकी वाणी जल्द से जल्द खत्म कर सके। तो चलिए, बिना किसी देर से शुरुआत करते हैं आज का इस वेबिनार और बुलाते हैं हमारे आने वाले स्पीकर को, ऑल द वे फ्रॉम संभाजी नगर, वैजापुर तालुका, मिस्टर संतराम घेर जी। ओवर टू यू सर। धन्यवाद दिग्विजय जी आमंत्रित करने के लिए. या एमसेल प्लॅटफॉर्मवरील सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत. आजचा जो विषय आहे तो एक फॉर्मॅलिटी नसून आपल्या जीवनाशी निगडित आहे आणि हा निगडित विषय समजून घेणं आणि त्याच्यावर कार्यवाही करणं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण यावर चर्चा करून काय नक्की आहे हे समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया हा आजचा एक महत्त्वपूर्ण विषय जो आपल्या जीवनाशी निगडित आहे. इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी, स्वदेशी भारतीय झाडे अ, जे आपल्या जीवनाला किंवा आपल्या आत्मनिर्भरतेला फार मोठा हातभार लावणार आहे किंवा लावत आलेले आहे. परंतु आपलं जे काही जीवनमान आजचं झालेलं आहे, या जीवनमानामध्ये आपण बरेचसे परदेशी झाडांची घुसखोरी आपल्याकडे झालेली आहे आणि आपल्याला नक्की कळत नाही स्वदेशी काय आणि परदेशी काय आणि याचा फायदा काय. तर याच्यासाठी आपण पुढच्या काही वेळामध्ये समजून घेऊया. तर चला सुरुवात करूया. इंट्रोडक्शन टू इंडिजिनियस भारतीय प्लांट. याच्यामध्ये जर प्रकार बघितले झाडांमध्ये, औषधी जडीबुटी ज्याला हर्ब्स म्हणतो, झुडपे जे छोट्या साईजचे असतात त्याला श्रब्स म्हणतात, वृक्ष ज्याला ट्रीज म्हणतात, क्लाइंबर्स ज्याला आधारावर चढणारे वेली म्हणतात, आणि क्रीपर्स जी भुईसपाट वनस्पती असते, आधार दिली तर चढू शकते परंतु भुईसपाट वेली ज्या वाढतात त्याला म्हणतात क्रीपर्स. तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे सस्टेनेबिलिटी म्हणजेच 5E मिशन. 5E मिशनच्या संदर्भात ऑलरेडी आपण बोलतच आहोत दररोज, कारण हा आपल्या जीवनाचा किंवा आपल्या प्लॅटफॉर्मचा एक अविभाज्य घटक आहे. आणि हे आपण बघितलंय की 5E मिशन म्हणजेच 17 सस्टेनेबल गोल्स किंवा 5E मिशन म्हणजेच एक नॅनो टॅबलेट आहे सस्टेनेबल गोलची, 17 सस्टेनेबल गोलची, ज्याला आपण होलिस्टिक सस्टेनेबिलिटी सुद्धा म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सगळे आपले 5 मिशनचे घटक एम्पॉवरमेंट, एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट, एनर्जी आणि इकॉनॉमी हे सगळं येतं. तर सुरू करूया. रोल ऑफ सस्टेनेबिलिटी किंवा 5 मिशनमध्ये जे काही देशी झाड आहे त्यांचा रोल काय. तर देशी असल्यामुळं जे काही रिजनल, सिजनल, ओरिजिनल असतं, त्या रिजनल, सिजनल, ओरिजिनलमुळे त्याला नॅचरल एक इम्युनिटी असते, रेझिलियन्स असतो, ते कधी मरत नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मरत नाही. बायोडायव्हर्सिटीला ते मदत करतं आणि जे काही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे, मेडिसिनल गरज आहे किंवा लाईव्हलीहूड आहे, रोज जगण्याची जी गरज आहे ते भागवतात. आणि याच्यामध्ये जर की रोल यांचा जर म्हटलं आपण या याचा भारतीय स्वदेशी झाडांचा, तर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहे मेडिसिनल यूजमध्ये, हे सगळे जे 4-5 युजेस याच्यावर आहे. त्यानंतर याचे डायरेक्ट जर कमर्शियल बेनिफिट जर आपण बघितले तर जसं सांगितलं की मेडिसिनल यूज, फूड आणि ॲग्रिकल्चरमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये फार मोठा यूज आहे. डाईज आणि जे काही इंडस्ट्रीयल युजेस आहे बाकीचे त्याच्यामध्ये याचा फार मोठा यूज आहे. आणि इकॉलॉजिकल बेनिफिट्स जसं वातावरण शुद्धीकरण करणं, ऑक्सिजन देणं, या सगळ्या काही गोष्टी यांच्यामुळे घडतात. तर रिअली मॅटर का करतात, हे आपल्याला काय फरक पडतो बाबा, झाडं कोणतेही लावा, कुठूनही आणून लावा. तर जे काही देशी स्वदेशी भारतीय झाडं आहे
ते इकोसिस्टीमला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट असं करतात की जिथले जे काही प्राणी पक्षी आहे त्यांचं ते घर असतं. विदेशी झाडं बघा तुम्ही, अनेक झाडांवर पक्षी बसत नाही, प्राणी त्यांच्या सहाऱ्याला जात नाहीत, कारण तिथून एक निगेटिव्ह पॉवर असते किंवा तिथून काही एक विषारी त्यांची एनर्जी किंवा काही द्रव म्हणा किंवा जे काही असेल ते त्यांना सहन होत नाही, त्यामुळे प्राणी पक्षी त्यांच्या सहवासात जात नाही. देशी झाडांना एक लो मेंटेनन्स असतो. ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये काम करतात, म्हणजे प्रदूषण शोषून घेतात. लोकल लोकांना रोजगार देतात. एक अन्न सुरक्षेचं ते काम करतात, म्हणून हे सगळे देशी झाडं आपल्याला मॅटर करतात. तर एक एक करून बघूया. हर्ब्स नावाचा जो प्रकार आहे जडीबुटी, त्याच्यामध्ये पुदिना. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये खाण्यापिण्यामध्ये आपण बघतो पुदिन्याचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर आहे. स्टोअर करण्याची गरज नाही, फ्रेश आपण कुंडीतही लावला किंवा कुठेही शेतकरी शेती मोठ्या प्रमाणावर करतात, दररोज फ्रेश याचं उत्पादन घेऊ शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये याचं फार महत्त्व आहे. इकॉनॉमिक व्हायबिलिटीमध्ये फार महत्त्व आहे, कारण एक इकॉनॉमिक चांगला रिटर्न देणारं क्रॉप आहे, जे कलिनरी म्हणजे किचनमध्ये आणि मेडिसिनल यूजमध्ये येतं, त्यामुळे याचा डिमांड चांगला आहे आणि इयर द राऊंड दररोज याचा डिमांड असतो. पुढचा आहे अश्वगंधा, ज्याला इंडियन जिनसेंग म्हणतात, जे स्ट्रेस आणि अँझायटी कमी करतं, इम्युनिटी वाढवतं आणि कुठल्याही सिच्युएशनला दुष्काळी भागामध्ये ते अडॅप्टेबल होतं. बेसिकली त्याचे रूट्स वापरामध्ये आणले जातात. बाकीचेही जे काही पार्ट्स आहे, पंचांग ज्याला म्हणतो, तेही वापरले जातात आणि आयुष मिशनमध्ये गव्हर्नमेंटकडनं सुद्धा याला चांगला मोठा सपोर्ट आहे. तुळशी. तुळशी ज्याला माहीत नाही किंवा असं ज्याच्या घरात नाही, असं होऊ शकत नाही आपल्या भारतीय समाजामध्ये, तर सगळ्यांकडे हे तुळशी असते. एक क्वीन ऑफ हर्ब्स त्याला म्हणतात. एअर प्युरिफिकेशनचं ती काम करते, सॉइल हेल्थ चांगलं ठेवायचं काम करते, पेस्ट कंट्रोल करते, कारण त्याच्यामध्ये जे काही द्रव आहे त्याच्यामुळे आपोआपच इन्सेक्ट जे आहेत ते दूर जातात. आणि हेल्थसाठी एक मोठं रोल याचा आहे, कारण मेडिसिनल प्रॉपर्टी याच्यामध्ये तुळशीमध्ये फार मोठी आहे. आणि आजकाल कमर्शियल फार्मिंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीचं होऊ लागले, कारण याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. साधारणतः 4-5 प्रकार तर आहेच आहे, अजूनही काही प्रकार आहेत. त्याच्या प्रकारानुसार, कंपोनंटनुसार त्याची कमर्शियल फार्मिंग ही केल्या जाते. हळदी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, ज्याच्यामधलं कुर्कुमिन नावाचा जो काही द्रव काढला जातो, याचं फार मोठं देशी आणि विदेशी मार्केट आहे. आणि कार्बन न्यूट्रलिटीमध्ये सुद्धा जिथं हळद लावली जाते तिथली जमीन ही चांगली होते, कार्बन शोषून घेतलं जातं आणि फार मोठा कस्टमर डिमांड याला आहे, कारण याच्याशिवाय आपलं काही दररोजचं जेवण हे बनूच शकत नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुढचं आहे पिपळी, याला लॉंग पेपर म्हणतात. तर रिस्पिरेटरी जे काही एलिमेंट्स आहे किंवा इंडायजेशन आहे याच्यामध्ये काम याचं होतं. एक ॲग्रोफॉरेस्ट्रीचं पीक म्हणून याला बघितलं जाऊ शकतं दुसऱ्या पिकांबरोबर. आणि शेतकऱ्यांना एक ॲडिशनल इन्कम म्हणून याचा उपयोग होऊ शकतो, असं हे भारतीय देशी पीक आहे. आणि याचे सगळे पंचांग हे औषधी कामामध्ये आणल्या जाऊ शकतात. आता पुढचे बघूया श्रब्स किंवा झुडपं. जर हे झुडपं जर बघितलं तर कढीपत्ता किंवा करी लीव्हज म्हणतो, हाही आपला एक अविभाज्य घटक आहे. आणि याची मोठी शेती तर होतेच, पण प्रत्येकाच्या दारामध्ये किंवा किचन गार्डनमध्ये कढीपत्ता हा असतोच, कारण याच्यामध्ये अनेक औषधी गुण्स किंवा फ्लेवोनाइड्स, पॉलिफिनॉल्स असे असतात की जे वेगवेगळ्या एलिमेंटसाठी, म्हणजे जर पचन असेल किंवा केसांची समस्या असेल किंवा अनेक हेल्थ एलिमेंट्स असतील त्याच्यासाठी हे उपयोगी पडतं. आणि पेरेनियल आणि हार्डी आहे हे पीक, म्हणजे कुठेही कमी पाण्यातही येतं. पेरेनियल म्हणजे वर्षानुवर्ष एकदा लावलं की हे पीक चालू शकतं. हिना किंवा मेहंदी, मेहंदीचं पीक ज्याला नॅचरल डाय म्हणतात, केसांसाठी डाईंगसाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे एक रिन्युएबल रिसोर्स किंवा तुम्हाला फेन्सिंगमध्ये सुद्धा याचा वापर होतो किंवा मग कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये उपयोग होतो. आणि याचा हाय डिमांड आहे आणि लो मेंटेनन्स असं हे पीक आहे. त्याच्यामुळं हे एक महत्त्वाचं पीक आपल्यासाठी आहे, भारतीय शेतकऱ्यांसाठी किंवा भारतीय व्यक्तींसाठी. हिबिस्कस जास्वंद, जे आपल्या ऑर्नामेंटमध्ये किंवा शोभिवंत झाडामध्ये पण येतं, परंतु याचे खरंच काही मेडिसिनल उपयोग आहे. विटॅमिन सी याच्यामध्ये चांगलं असतं.
नंतर डाईजमध्ये कॉस्मेटिक्समध्ये याचा वापर होतो. जॅम जेलीजमध्ये सुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. आणि जमिनीमधून प्रदूषण शोषून घेण्याचं हे काम चांगल्या प्रकारे करतं. असं हे महत्वाचं हे झुडूप आहे किंवा श्रब आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काही श्रब आहे किंवा झुडूप आहे ते आहे करवंद किंवा करवंदा. हे एक चांगलं फेन्सिंगचं जे काही लाईव्ह फेन्सिंग जे म्हणतं कुपाटी कंपाऊंड याच्यासाठी वापरलं जातं. आणि हे करवंद हे आपल्याला माहितीच आहे व्हिटॅमिन सी आणि न्यूट्रिएंट रिच असतं. अँटीऑक्सिडंट हे चांगल्या प्रकारे असतात याच्यामध्ये. आणि इन्कम जनरेशनसाठी हे एक चांगलं पीक आहे. म्हणजे डबल वापर आहे. एक तुम्हाला कंपाऊंड म्हणूनही चालतं आणि इन्कम जनरेशनही होतं. त्याचे मेडिसिनल यूजही आहे, डायरेक्ट खायलाही चालतं. हे एक अंडर युटिलाइज क्रॉप आहे. म्हणजे याच्याकडं बघण्याची दृष्टी जरा शेतकऱ्यांची वेगळी आहे, पण त्याचं जर ओव्हरऑल बघितलं तर त्याची इनपुट खरंच कमी आहे आणि आउटपुट ही सांभाळ जर केला तर चांगल्या प्रकारे आहे. याचा जरूर विचार आहे शेताच्या फेन्सिंगसाठी व्हायला हवा. पुढचं पीक आहे नाईट फ्लावरिंग जास्मिन किंवा प्राजक्ता किंवा हारसिंगार. हे जरी फुलाचं दिसत असलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे बऱ्याच ठिकाणी हे असतं. रात्री याचे फुलं रात्रीतून जर बघितलं तर सकाळी एक सडा पडलेला असतो. नॅचरल डाय म्हणून याचा वापर होतो. आणि इथेनॉबॉटिकल यूज म्हणजे त्याचं जे काही पार्ट्स आहे की ल्यूज आहे त्याचं सगळं आयुर्वेदामध्ये किंवा सिद्धामध्ये म्हणजे आयुषमध्ये याचा मेडिसिनल यूज हा फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून हे एक महत्वाचं पीक आहे. याचं कमर्शियल फार्मिंगही होऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ट्रीज. ट्रीज आपल्यासाठी का महत्वाचे आहे? कारण साईजनी मोठं असतात, कार्बन सिक्वेस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणावर करू शकतात. आणि साईज मोठी, सगळं मोठं, त्याच्यामुळं जो काही बेनिफिट आहे म्हणजे शेल्टरचा बेनिफिट असेल, लाकडाचा बेनिफिट असेल किंवा फूडचा असेल, फ्रूटचा असेल, हा मोठ्या प्रमाणावर होतो. आणि आपलं साहजिकच आपलं जे काही 5 मिशन आहे या प्लॅटफॉर्मवरचं किंवा ह्या ऑर्गनायझेशन बरोबरचं याचा डेफिनेटली यूज याच्यामध्ये होणार. तर आवळा किंवा इंडियन गुजबेरी तर एक वर्सॅटाईल क्रॉप आहे. किंवा याला एक काय म्हणता येईल कल्पवृक्षाप्रमाणे खाण्यामधलं कल्पवृक्ष असंही म्हणू शकतो. कारण वात, पित्त आणि कफ या तिन्ही आजारांवर याचं जे काही वेगवेगळे पदार्थ हे चालू शकतात. याला म्हणून सुपरफूड म्हटलेलं आहे. याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. गावरान प्रकार आहे ज्याला स्टार आवळा म्हणतात. आणि आजकाल जे काही कमर्शियल फार्मिंग आहे त्याच्यासाठी मोठ्या साईजचे जे काही आवळे आहेत, आमला ज्याला म्हणतात, तर तेही केलं जातं. त्याचं मेडिसिनल यूज तर आहेच आहे. हेल्थ आणि यूज म्हणजे काय म्हणता येईल इकॉनॉमिकल बेनिफिट्स फार मोठ्या प्रमाणावर आहे शेतकऱ्यांना. कारण हा जो गावरान जी व्हरायटी आहे याचं मी बघितलंय की वर्षामधून दोनदा याचं हार्वेस्ट होऊ शकतं. आणि चांगल्या प्रकारचं रुरल एम्प्लॉयमेंट याच्यातून किंवा इकॉनॉमी बूस्ट ही याच्यातून होऊ शकते. पुढचं आहे बेल. तर बेल फळामध्ये एक क्लायमेट रेझिलियंट कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये. कमी पाण्यामध्ये किंवा दुष्काळी भागातही जगू शकतं. खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारात याचं प्रोसेसिंग केलं जाऊ शकतं. ज्यूस, जॅम्स, पतंजलीने याचं चांगल्या प्रकारचे ज्यूस, जॅम्स किंवा काही फ्लेक्स पण बनवलेले आहे. सॉइल हेल्थ पण हे सुधारवतं. पॉल्युशन कंट्रोल, क्लायमेट क्लीनर ह्या प्लांटला म्हटलेलं आहे. आणि आपल्या जी काही सनातन संस्कृती आहे याच्यामध्ये याच्यामुळंच याला फार विशेष महत्व आहे. कारण हे क्लायमेट क्लिनिंगचं काम हे मोठ्या प्रमाणावर करतं. म्हणून ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये याला फार विशेष महत्व आहे आपल्या भारतीय शेतीमध्ये. आंबा, मँगो, आम, ये तो फलो का राजा आहे. फळांचा राजा आहे. आणि कुणी खाणार नाही असं याचं काही होणार नाही कारण तो राजा आहे. आणि अनेक प्रकारच्या व्हरायटी, देशी व्हरायटी, हायब्रिड व्हरायटी, 100 पेक्षा 200-300 व्हरायटी याच्यामध्ये आहेत. आणि फूड तर भेटतंच याच्यापासून, पण इन्कम सुद्धा चांगलं भेटतं. आणि त्याच्यापासनं काही वर्षानंतर 15-20 वर्षानंतर लाकूड सुद्धा चांगल्या दर्जाचं भेटतं. आपण जे काही महोगनीचं लाकूड चांगल्या फर्निचरसाठी वापरतो, पण ते महोगनी मिळणं आज फार दुराभास्त आहे. त्याचा रिप्लेसमेंट म्हणून याचा उपयोग हा केला जाऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि एअर क्वालिटी सुधारण्यासाठी सुद्धा ह्या आंबा फळाचा, मँगो फळाचा किंवा झाडाचा हा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. पुढचा आहे पिपळ.
पिपळ याला 24/7 ऑक्सिजन देणारं एक वृक्ष म्हटलेलं आहे. कार्बन ॲब्झॉर्ब CO2 ॲब्झॉर्प्शन हे करतं, सॉइल हेल्थ सुधारवतं, आजूबाजूला जो काही परिसर आहे ते एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये आणतं आणि म्हणूनच सिम्बॉल ऑफ सस्टेनेबिलिटी याला म्हटलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये याला एक विशेष महत्त्व आहे. तसंच याचा दुसरा बंधू म्हटलं तर बरगद बनियान. याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण प्रत्येक जे काही गोष्ट आहे याची औषधी आहे. इकॉलॉजिकल बॅलन्स हे ठेवतं, पशुपक्ष्यांना आश्रय देतं आणि म्हणूनच याची पूजा ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. एकदा लावलं की हजारो वर्ष याचं आयुष्य असतं, कारण पारंब्या जशा जशा पुढे जातात तसं तसं याचं ही वाढ होत असते. म्हणून याला एक विशेष महत्त्व आहे. इमली किंवा चिंच, तर हे कमर्शियल क्रॉप आहे आणि बिना पाण्याचं किंवा दुष्काळी भागात येणारं. याचे प्रत्येक पार्ट जो आहे तो कामात येतो. टरकलं जे म्हणतात त्याचं एक चांगल्या प्रकारे खत बनू शकतो. चिंचोक्याचं टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी जी काही पावडर बनते, जिथं जे काही खळ लागते त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये बार्शी या ठिकाणी याचा कारखाना आहे, जिथं पावडर याची तयार केली जाते. नंतर गर तर माहितीच आहे, वेगवेगळ्या किचन ॲप्लिकेशनमध्ये किंवा टॉफीमध्ये सुद्धा याचा वापर होतो. म्हणून याचा कमर्शियल इम्पॉर्टन्स हा फार महत्त्वाचा आहे. पुढचा आहे बोर किंवा बेर. दिवाळी झाली की बोराचं सीझन चालू होतं आणि एक सफरचंदाची रिप्लेसमेंट म्हणून याच्याकडे बघितलं जातं, कारण दिसायला जरी साधारण एक फळ असेल तर याची न्यूट्रिशन जी काही क्षमता आहे ही फार मोठी आहे. याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे अगदी उच्च दर्जाचं आहे. म्हणूनच याला दुष्काळी भागात येणारं फळ किंवा ॲग्रोफॉरेस्ट्रीसाठी महत्त्वाचं एक फळ म्हणून बघितलं जात आहे. त्याच्यामध्ये हायब्रिड व्हरायटीचं सुद्धा आजकाल कल्टिवेशन केलं जातं आणि म्हणून याचा इम्पॉर्टन्स हा फार महत्त्वाचा आहे. पुढचा आहे जांभूळ. जांभूळची विशेषता म्हणजे एकतर फळ आपल्याला भेटतं. आपण नेहमी ऐकतो की डायबिटीजमध्ये याच्या बिया किंवा फळाचं सेवन केलं जातं आणि सॉइल हेल्थमध्ये सुद्धा याचा वापर चांगला होतो. अँटीऑक्सिडंट हे आणि विटॅमिन मिनरल्स किंवा डायजेशन इम्युनिटी बुस्टिंगमध्ये याचा चांगला उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जांभळाच्या लाकडाचा होतो. आपले पूर्वज फार हुशार होते. आपल्या ज्या काही विहिरी बारव होत्या त्याच्यामध्ये नक्की ह्या जांभळाच्या लाकूड एक ठेवलेलं असायचं साईडला. त्याचं काम होतं की पाण्याचं शुद्धीकरण करणं. आज आपण शहरामध्ये किंवा जिथं आपल्या पाण्याच्या टाक्या आहे तिथं जर आपण जांभळाचं लाकूड ह्या टाकीमध्ये ठेवलं तर तिथं शेवाळ होणार नाही. तिथं आपलं जे काही पाणी खराब होतं तिथं काही होणार नाही, कारण ते नॅचरली प्युरिफाय करण्याचं काम करतं. जसं शेवग्याचा पाला विहिरीत वगैरे पडला, जसं ते पाण्याचं प्युरिफिकेशन करतं, त्याचप्रमाणे जांभळीचं लाकूडही तुम्ही जर पाण्याच्या सोर्सला, पिण्याच्या पाण्याच्या सोर्सला ठेवलं तर ते वर्षानुवर्ष टिकतं आणि पाणी शुद्धीकरणाचं काम करतं. नीम. नीम बद्दल कोणाला माहित नाही असं नाहीच, कारण याला विलेज फार्मसी म्हटलेलं आहे. सर्व प्रकारचे आजार याचे सगळे पंचांग याच्यावर वापरले जातं. याचं ऑइल्स वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये वापरलं जातं. हवा शुद्धीकरणाचं काम केलं जातं आणि नॅचरलीच हे झाडं उगतात. ही फार मोठी संपत्ती आहे आपल्याकडं. पण आपल्याकडे एक एक काय म्हणता येईल, एक प्रथा आलेली आहे की झाडावर बांधावर काही झाडं दिसले की तोडून टाकायची, कारण पीक घ्यायचं असतं आणि असं पीक घ्यायचं असतं की ज्याच्यातून काहीच रिटर्न भेटत नाही. त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नसतं की याच्यापासून काय मिळणार आहे. तर माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा मी 50 झाडं एक 7-8 वर्षापूर्वी लावलेले आहे आणि त्याच्यावर गिलय किंवा गुळवेल चढून दिलेले आहे, ज्याच्याकरून ड्युएल ड्वेलिंग हे झालेलं आहे आणि फार सुंदर असं ते आलेलं आहे. तर फार महत्त्वाचं हे झाड आहे, आपल्या शेतात हे असायलाच पाहिजे. आता पुढचं आहे क्रीपर्स. क्रीपर्स म्हणजे जमिनीवर चालणाऱ्या वेली किंवा भुईसपाट चालणाऱ्या वेली. ब्राह्मी. ब्राह्मीचं शरबत आपण बघतो पतंजलीमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी. तर ब्राह्मी हे एक तुम्हाला एक मेमरी बुस्टिंग की न्यूरो प्रोटेक्टिव्ह असं हे द्रव त्याच्यामध्ये असतं. मल्टिपल हार्वेस्ट याचे ह्या पिकाचे वर्षातून होऊ शकतात आणि कमी पाण्यामध्ये हे येतं. म्हणून
ते फार मेडिकल दृष्ट्या फार महत्वाचं आहे. जिथं आजकाल मुलांचं मेमरी वाढण्यासाठी अनेक ऍड येतात, पण जर नॅचरली हे जर आपल्याला आपण याचं काही बनवलं, प्रोसेस केलं, तर याचं एक कमर्शियल इम्पॉर्टन्स फार मोठा आहे. पुढचा आहे कोकरू किंवा सराटा. सहज कुठेही एक कोरडवाहू जमिनीमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला आढळणारी ही वनस्पती आहे, परंतु हिचं कमर्शियल इम्पॉर्टन्स तेवढाच मोठा आहे. याची भाजी सुद्धा खाल्ल्या जाते. सॉइल हेल्थसाठी महत्वाचं आहे. आणि मेडिसिनल इम्पॉर्टन्स, किडनी स्टोन म्हणा किंवा अनेक ऍप्लिकेशन आहे तिथं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन मध्ये याचा वापर होतो. आपल्याला बरंचसं माहिती नसतं, पण याची शेती सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. विदारा एलिफंट क्रीपर ही एक अशी वेली आहे, हिचं मल्टिपल युजेस आहे. घरावर तुम्हाला चढवण्यासाठी किंवा सौंदर्यासाठी ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून हिचा वापर होतो. जर कुठं अंगावर काही कट झालं तर त्याचं एक दोन रात्रीमध्येच याचं निराकरण करण्याचं किंवा जोडण्याची ताकद याच्या पानामध्ये आहे. असं महत्वाचं द्रव याच्यामध्ये आहे. म्हणूनच आचार्य बाळकृष्ण याचा प्रचार प्रसार हे करतात. आणि फार मोठा मेडिसिनल इम्पॉर्टन्स आहे, कारण नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे. ग्रीन नॅनो टेक्नॉलॉजी, काही असे काही द्रव्य याच्यामध्ये आहे की नॅनो कंपोनंट्स याच्यात सापडतात आणि जे मेडिसिनली फार इम्पॉर्टंट आहे. खाण्याचं पान बिटर लीफ फक्त हे खाण्यासाठीच वापरलं जात नाही, तर याचं डाईज किंवा रंगासाठी याचा उपयोग होऊ शकतो. न्यूट्रास्युटिकल किंवा फूड इनोव्हेशनमध्ये याचं बरंच काम चाललेलं आहे किंवा वापर होतो. इसेन्शियल ऑइल्स किंवा म्हणजे इसेन्शियल ऑइल जे आपल्याला फार कमी प्रमाणावर ऑइल जे असतात एक्स्ट्रॅक्ट होतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स फार महत्वाचं असतं, असे इसेन्शियल ऑइल सुद्धा याच्यामध्ये भेटतात. आणि कमर्शियल दृष्ट्या आजही त्याचा फार मोठा इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक पानटपरीवर जर बघितलं तर तिथं पानाची विक्री होती. याचं इम्पॉर्टन्स म्हणजे माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज 3 ट्रक पाने येतात वेगवेगळ्या ठिकाणावरून. याच्यावरून आपल्याला कळेल की याचं कन्झम्पशन किती मोठं आहे. वॉटरमेलन कोहळा, आग्र्याचा पेठा आपण नाव नेहमी ऐकतो, तर याच फळापासून तो पेठा बनवला जातो. का बनवला असा पूर्वजांनी, का ही संस्कृती आली असावी? कारण याच्यामध्ये हायेस्ट एनर्जी आहे. याचं जर आपण जर लिक्विड पिलं किंवा शरबत केलं तर जगामध्ये जी काही एनर्जी कंटेंट आहे कुठल्याही लिक्विडमध्ये, हायेस्ट एनर्जी कंटेंट आणि फ्रेशनेस या फळामध्ये आहे. म्हणून याचं महत्त्व आहे. आणि फार मोठ्या प्रमाणावर कर्नाटकासारख्या स्टेटमध्ये याचं उत्पादन घेतलं जातं आणि म्हणूनच याला कमर्शियल इम्पॉर्टन्स फार मोठा आहे. पुढचं आहे क्लाइंबर, जे आधारावर चढणाऱ्या वेली. तर हे मिरे किंवा काळी मिरे जे आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले जातात आणि कुठल्याही ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये ते घेऊ शकतात. म्हणजे जे काही टिंबर वूड आहे त्याच्यावर आपण जसं कॉम्बिनेशन बघितलं जातं, निलगिरी असेल किंवा साग असेल किंवा महोगनी असेल, त्याच्यावरती हे वेली चढवले जातात, जेणेकरून त्यांना नॅचरल सपोर्ट मिळावा आणि त्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे व्हावी. अ, स्वयंपाकामध्ये तर त्यांचा उपयोग आहे, पण बाकीचे काही अ, औषधी गुणधर्म सुद्धा याचा फार मोठा आहे, पण स्वयंपाकामध्येच याचं कन्झम्पशन फार मोठ्या प्रमाणावर आहे. मालू क्रिपर किंवा कांचनवेल. तर कांचनवेल हे आदिवासी भागामध्ये एक वरदान आहे. त्याचं अनेक प्लेट्स, मॅट्स किंवा फूड पॅकेजिंग हे साठी वस्तू बनवल्या जातात. मेडिसिनल व्हॅल्यू सुद्धा आहे. डिसेंट्री किंवा डायरियामध्ये याचा उपयोग होतो. म्हणून आदिवासी भागासाठी हे एक महत्त्वाचं आहे. आणि तिथं त्याला आपल्या मिशनमध्ये आपण याला एक्सपोजर देऊ शकतो. गिलॉय किंवा गुळवेल, जसं मी सांगितलं की लिंबावरती गुळवेल जर असेल त्याची मेडिसिनल व्हॅल्यू ही अजून वाढते. तर ही एक वाढणारी वेली आहे आणि हिला अमरवेल म्हणतात. एकदा जर ती जिवंत झाली तर ती कधीच मरत नाही, कारण त्याचं हरितद्रव्य असतं. या पांढरं दिसणारा जे काही साल आहे त्याच्या खाली हरितद्रव्य तसंच असतं, ते कधीही वाढत नाही. आणि त्याच्यामुळं त्याचं जे काही लाईफ आहे ते फार चांगलं असतं. त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी डायबेटिक आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे. जसं आपल्या जर कधी ब्लड सेल जर कमी झाले असेल, WBC, तर त्याचं ज्यूस हा दिला जातो. आणि अनेक बाकीचे काही मेडिकल जे काही आयुर्वेदिक ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये याचा
उपयोग हा होत असतो. शतावरी, क्वीन ऑफ हर्ब्स याला म्हणतात. याच्यामध्ये देशी व्हरायटी आहे आणि काही हायब्रिड व्हरायटी पण आहेत. तर याचा जो काही उपयोग आहे आयुर्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होतं. फर्टिलिटी एन्हान्समेंटसाठी, डायजेशनसाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी. त्यामुळे याचं इकॉनॉमिक पोटेन्शियल हे फार मोठं आहे शतावरीचं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं आहे मंजिष्टा. मंजिष्टाचं जे काही उपयोग आहे ते आहे नॅचरल डायमध्ये आहे. त्याचे काही द्रव्य निघतात, मंजिस्टिन नावाचे पिगमेंट्स असतात, त्याचा यूज होतो. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यूज आहे. मेडिसिनल प्रॉपर्टी जर म्हणाल तर अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल प्रॉपर्टीज आहे. आणि नॅचरल डाय इंडस्ट्रीमध्ये त्याचं झिरो डिस्चार्ज म्हणून बघितलं जातं. त्यामुळं नॅचरल सोर्स म्हणून मंजिष्ठाचं एक फार महत्त्व असं आहे, म्हणून त्याचा डिमांड पण चांगला आहे. आता आपण जे काही प्लांट बघितले भारत देशातले, तर ते आपल्या वातावरणाला, आपल्या पशुपक्ष्यांना, आपल्या माणसांना फायद्याचेच आहे. परंतु काही ऍक्सिडेंटली म्हणा किंवा इंटेन्शनली किंवा फॉरेन इन्व्हेजन जसं झालं, ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, तसंच काही झाडं आहेत ते आपल्यावर राज्य करू लागले, जे नाही करायला पाहिजे. आणि त्याचा आपल्याला फायदा नाही आहे तसा. डायरेक्टली जर बघितलं, निलगिरी आणि सुबाबूळ हे जर बघितले तर आपल्या पेपर इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. पण निलगिरी जर म्हटलं त्याला फार मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं. वॉटर इंडेक्स फार मोठा आहे याचा. आणि सुबाबूळ जर म्हटलं, एकदा जर आली, तिचं बीज जर पडलं तर ते जाता जात नाही आणि शेतकऱ्याला याचा फार मोठा त्रास होतो. तर ही इन्व्हेजिव्ह प्लांट आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यावर आक्रमण करतात. लोकल व्हरायटी ते उगू देत नाही तिथं. त्याचप्रमाणे एडी बाबूळ जे आपण नदीच्या कडेला किंवा बॅरन लँडवर बघतो, किंवा हे लँटाना म्हणतात याला, ही जी काही झुडूप आहे अनेक रस्त्याच्या कडाला आपण बघतो, हे पण एक लॅटिन अमेरिकेमधून आलेलं आहे. ही एडी बाबूळ मेक्सिको किंवा साऊथ अमेरिकेमधून आलेली आहे. तिला प्रोसोपिस जुलिफ्लोरा असं त्याचं नाव आहे. तर हे प्लांट असे आहे की इकॉनॉमिक दृष्ट्या ठीक आहे, थोडाफार उपयोग त्यांचं लाकूड वापरात येत असेल, परंतु इकॉलॉजिकल दृष्ट्या किंवा मेडिसिनल दृष्ट्या जास्त काही याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. होऊ शकतं काही विषारी द्रव्य म्हणून दशपर्णी वगैरे जसं काही बनवतो त्यामध्ये होऊ शकतो, पण ओव्हरऑल आपल्यासाठी इम्पॉर्टन्स याचं जास्त नाही. गुलमोहर फार आनंदाने आपण आपल्याकडे लावतो, परंतु हे मादागास्कर या ठिकाणाहून आलेले झाडं आहेत. मादागास्करमधून आलेले बरीचशी झाडं जे काय आहे ते थोडे विषारीच असतात किंवा निगेटिव्ह एनर्जीचे असतात. जसं सप्तपर्णी पण आहे. सप्तपर्णी जिथं असेल तर तिथं अस्थमा होण्याचा धोका जास्त असतो. विषारी द्रव ते सोडतं. आणि एक निगेटिव्ह एनर्जीचं पण झाड आहे. तर हे लावणं आपल्याकडे हे टाळलं पाहिजे, जरी हे अट्रॅक्टिव्ह वाटत असेल तरी. त्याचप्रमाणे डॉमस ट्री गुजरातमध्ये याला बॅन केलं आहे. जे ऑर्नामेंटल ट्री आहे, दिसायला छान आहे, पण अग्रेसिव्हली तो वाढतो दुसरीकडेही. म्हणजे कुंडीमध्ये लावलं ठीक आहे, पण शेतामध्ये वगैरे लावलं तर दुसरं लोकल ते येऊ देत नाही. रेन ट्री फार सुंदर असा सावली देणारा वृक्ष आहे, पण त्याच्यावर पक्षीच बसत नाही, लोकल हॅबिटेशन त्याच्यावर होतच नाही. त्यामुळं हे एक आपण हे टाळलं पाहिजे. काँग्रेस किंवा पार्थेनियम याला कोण जाणत नाही. हे एकदम अग्रेसिव्हली वाढतं, शेतकऱ्यांना फार त्रास देतं. त्याचप्रमाणे सीएम वीड किंवा रानमोडी हा असाच एक प्रकार आहे. हे दोन्ही जे वीड आहे, गवत, हे आपल्याला नको आहेत, पण ते इन्व्हेजन किंवा आपल्याकडं घुसलेले आहेत किंवा त्यांनी राज्य केलेले आहे आपल्यावर. आता हे कल्टिवेशनसाठी काय टिप्स आहे की हे जर भारतीय झाडं लावायची असेल किंवा त्यांचा सांभाळ करायचा असेल, तर आपल्याला स्वतःच्या निविष्ठा हे स्वतः बनवल्या पाहिजे. एन्झाईम्स असतील किंवा खतं असतील किंवा काय असतील प्रोटेक्शनचं, ते स्वतः बनवलं पाहिजे. आपल्याकडं कम्युनिटीची बँक पाहिजे देशी बीजांची. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये किंवा आपल्या प्रत्येक एमईपी लेवलला वगैरे याचं बँक ही बनलीच पाहिजे. आणि देशी बीजाची, देशी फ्लावरची, देशी प्लांटची किंवा देशी फळांची नर्सरी आपल्या प्रत्येक गावामध्ये असलीच पाहिजे. जेणेकरून हे इझिली सगळं होईल. आणि प्रत्येक शेत जर म्हटलं, जसं मी म्हटलं की झाडं तोडायची फार घाई असते, पण प्रत्येक शेताच्या फेन्सिंगला ही झाडं हे
असलेच पाहिजे. साधारणतः एका एकरला 8 ते 10 झाडं हे असायलाच पाहिजे, जेणेकरून तिथलं वातावरण दुसऱ्या पिकांचं प्रोटेक्शनही होईल आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने सुद्धा सगळ्यात महत्वाचं होईल. बस 2-3 मिनिटात संपूया आणि पुढच्या प्रोग्रामला आपण जाऊया. अं, त्यानंतर जे काही बॅरन लँड आहे किंवा दुष्काळी भाग आहे तिथं सुद्धा आपण प्लांटेशन हे केलं पाहिजे, जेणेकरून तिथलं वातावरण सुधरेल आणि ग्रीनरीही वाढेल. आपल्याकडे बरेच फॉरेस्ट आहे, त्यांचं प्रिझर्वेशन केलं पाहिजे आणि जे काही त्यांचं कन्झर्वेशन आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या लेवलला आपण काम केलं पाहिजे. आता स्पेसिफिक पर्पजसाठी काय कुठले झाडं आपण वापरू शकतो, ते एक महत्वाचं आपल्यासाठी आहे. साबण. साबण असं जर म्हटलं तर चूक ठरणार नाही की आपल्याकडे अशी झाडं आहे जिथं झाडांवरच लाईफ बॉय, लक्स, लिरिल असे साबण येतात, असं म्हटलं तर गंमत वाटेल. पण आपल्या पूर्वजांनी हेच सगळं वापरलेलं आहे. नॉर्थ इंडियन सोपबेरी, साऊथ इंडियन सोपबेरी, याला रिठाई म्हणतात नॉर्थ इंडियनला, शिकाकाई आहे, हिंगण किंवा हिंगणबेट, ही अशी झाडं आहे. आपल्याकडं फार मोठं पोटेन्शियल आहे नॅचरल सोप किंवा डिटर्जंटसाठी. आणि सोप इंडस्ट्री आज जर बघितली तर फार मोठी झालेली आहे. आपण त्याच्या बाहेरच पडू शकत नाही, पण हे जर वापरलं तर आपल्या शेतकऱ्यांना इन्कम भेटेल, इकॉनॉमी सुधरेल आणि नॅचरली आपण आपल्या शरीरावरती हे सगळं जे काही कपडे आहोत याचे केमिकल आपण धारण नाही करणार, नॅचरली जे काही सबस्टन्सेस आहे आपल्या टचमध्ये येतील. बायो एन्झाईम्स. बायो एन्झाईम्स हे शेतीसाठी वापरले जातात आणि वेलनेससाठी सुद्धा वापरले जातात. जसं हे मोहाचं झाड आहे आणि त्याची फळं आहे, याच्यापासून आपल्याला माहिती लिकर देशी बनवलं जातं, पण त्याच्यासाठी परमिशन नाही बऱ्याच भागामध्ये. पण बायो एन्झाईम जर एक विशिष्ट पद्धतीने बनवलं शेतकऱ्यांच्या लेवलला का किंवा एमईपी लेवलला, तर एक फार मोठं एक गेम चेंजर होऊ शकतं आणि याचं फार मोठं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स येऊ शकतं. आपल्याकडं रोप्स किंवा दोरी किंवा नाडे जे लागतात त्याच्यासाठी जसं ताग आहे, ज्यूट आहे, आंबाडी आहे, यासाठी प्लांटेशन होऊ शकतं. पूर्वी हे व्हायचं. बांबू सुद्धा एक महत्वाचा आहे. कपडा जे काही नॅचरल क्लोथ्स आहे याच्यासाठी किंवा बाकीचे जे काही धागे आहेत त्याच्यासाठी सुद्धा गोनपाटा असतील किंवा देव देव कापूस आहे आपला जुना कापूस, त्याचं सुद्धा प्लांटेशन होऊ शकतं, जेणेकरून नॅचरल क्लॉथ आपल्याकडे बनू शकतील. हे सगळे कमर्शियल पोटेन्शियल याच्यामध्ये आहे. आता आपण जे ऑर्नामेंटल प्लांट्स वापरतो आपण फार हौशेने वापरतो, पण याच्यामध्ये जवळपास 90% झाडं हे निगेटिव्ह एनर्जीचे आहेत. हे जे काही महाशय दाखवलेले मी वैद्य राजेश कपूर हिमाचल प्रदेशचे आहे, यांचे जर युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितला, युट्यूबवर व्हिडिओ सगळेच व्हिडिओ खरेच असतील असं नाही, परंतु एक ऑथेंटिक ही पर्सनॅलिटी आहे. यांचं रिअल काम ग्राउंडवर आहे आणि फार मोठं काम हे ऋषी कृषीमध्ये करतात. तर यांचा कधी व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्लॅन्ट्स जर असले आणि त्याचा इफेक्ट आपल्या लाईफस्टाईलवर, आपल्या सगळ्या ओव्हरऑल लाईफवर कसा होतो. त्यामुळं घराच्या आजूबाजूला हे पॉझिटिव्ह एनर्जीचेच प्लांट असायला पाहिजे. किचन गार्डन आणि किंवा न्यूट्रिशन गार्डन हा आपल्याकडे असायलाच पाहिजे घराच्या आजूबाजूला, जेणेकरून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकू, आपलं आरोग्य सुधारू शकू. आता जर हे सगळं करायचं तर आपल्या लेवलला ही अवेअरनेस, कॉन्शियसनेस ही आलीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आणि 5 मिशनचे जर SDG मध्ये जर बघितलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये सस्टेनेबल गोल क्रमांक 1, 2, 3, 11, 12, 13, 14, 15 हे फोकस करतात की इंडिजिनियस जे काही प्लांट पेसीस आहे ते लावले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून 5 मिशन हे आपलं अचीव होईल. तर याबरोबरच आजचं जे काही थोडंसं 2 शब्द होते माझे संपले. मी जी काही माहिती सांगितली भारतीय झाडाबद्दल किंवा ओव्हरऑल सगळ्या प्लांट्स बद्दल, ही एक 1-2% असू शकते. फार मोठं नॉलेज आणि फार मोठा खजाना आपल्या देशामध्ये आहे. तो आपण नक्कीच सर्वांनी सर्च करावा आणि त्याचा उपयोग आपल्या भविष्यातील सस्टेनेबिलिटीसाठी करून घ्यावा, एवढीच मी विनंती करेन आणि हे प्रेझेंटेशन मी इथं थांबवतो. जाऊया पुढच्या प्रोग्रामकडं. अं, जर सतीश खोडवे सर असतील तर त्यांनी गायडन्स करावा. सतीश खोडवे सर आहेत? नहीं। ठीक है आदरणीय राजेश साहब जी, आप थोड़ा हमें मार्गदर्शन कीजिए। 1 मिनट में। यस सर।
बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत मुबारकबाद कि आपने जो है ना जो है जो जड़ी बूटियां हैं, दादी के नुस्खे, नानी के नुस्खे में जो है ना जो चीजें हैं उस सब आपने बताया, बहुत ही बढ़िया बताया। प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया था, बहुत बहुत मुबारकबाद। और जल्दी से जो है अपडेट के बारे में बात कर लूं। कल से डॉक्टर शाम ग्रुप से बातचीत हुई तो डॉक्टर शाम ग्रुप ने इत्मीनान के साथ कहा कि कल से ये फंड डिस्ट्रीब्यूशन का काम शुरू कर रहे हैं। कुछ लोग हैं अपने में ही से ही जिन लोगों ने कुछ जो है इसको रोकने के लिए सो कॉल्ड जो है ना कुछ प्रतिपक्ष हैं वाले जो हैं, तो कहीं कि उनके पास कुछ इन्फॉर्मेशन लीक किया था, जिसकी वजह से जो है ना जो सोर्स ऑफ जो है ना हमारा जो है उसके ऊपर कुछ है कुछ लोगों ने जो है हस्तक्षेप करने की कोशिश की, जिसकी वजह से 2-3 दिन एक्स्ट्रा डिले हो गया। नहीं तो गुरुवार का जो प्लान था गुरुवार को ही होता। ठीक है, सावधानी बरतते हुए सोमवार से ये हम जो फंडिंग का काम, ये हम डिस्ट्रीब्यूशन का काम शुरू कर रहे हैं। सबसे पहले सैलरी के लिए जाएगा और उसके बाद जो है कुछ रिफंड्स के प्रोसेस होंगे और अधिकतम ज्यादा करके जो प्रोजेक्ट के ऊपर काम होगा इसके बारे में उन्होंने कहा। तो आप निश्चित रहें और ये अगले दिन मतलब कल से सोमवार से सब शुरू हो रहा है। बहुत बहुत धन्यवाद, थँक यू। धन्यवाद सर, आत्ताचं स्टेटस सांगितल्याबद्दल. प्रमिला थाविल मॅम, 2 शब्द बोला आपण. प्रमिला मॅम. हा नमस्कार सर, धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल. सर आज तुम्ही खूप सुंदर म्हणजे खूपच इम्पॉर्टंट माहिती दिली आहे. कारण हे टॉपिक आज जर आपल्या देशामध्ये जर म्हटलं तर खूप वैभव आहे आणि खरंच हे वैभव याच्यावर खूप सारा मोठा बिझनेस पण होऊ शकतं. आणि जंगल आज आमचा जो एरिया आहे तर आमचा हा जंगली म्हणजे जंगलच जास्त आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आहेत आणि नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना पण होईल आणि आपल्या कंपनीला पण होईल. आणि मला असं वाटतं की खरंच सर तुम्ही टॉपिकच इतकं सुंदर निवडलेलं आहे ना की आज प्रत्येक वनस्पतीचा आज थोडं का होईना पण मग नॉलेज दिलेलं आहे आणि त्या माध्यमातनं भरपूर सारं म्हणजे आयुर्वेदिक जे सेंटर म्हटलं जातंय, श्याम सर नेहमी बोलतायत की आयुर्वेदा सेंटर जो असेल समजा मेडिसिन बनवणं तर ते नक्कीच ह्या भागामध्ये पण होऊ शकतं. आणि थँक्यू सर, मी ओके मॅम. जास्त काही बोलू नाही शकत. डॉक्टर आशिष उगले. थँक्यू मॅम, थँक्यू. डॉक्टर आशिष उगले. सर्वांना माझा नमस्कार. आणि मी थोडस बाहेर आहे त्यामुळे आवाज कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आवाज येत आहे? येस येस, बोला सर. हा सर, आज जो आपण जो विषय घेतला होता हा अतिशय महत्वाचा विषय होता. कारण इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था आणि त्या परिसंस्थेचा जर कुठला पाया असेल तर ते आज आपण जी काही झाडं आणि वनस्पतीची एक थोडक्यात माहिती दिली. खरं तर या प्रत्येक वनस्पतीच्या वर एक सेशन व्हायला पाहिजे एवढी सखोल माहिती आणि ज्ञान आज उपलब्ध आहे. आणि आयुर्वेदामध्ये या सर्व गोष्टीचं महत्व आहेच, परंतु ही परिसंस्था कुठेतरी टिकली पाहिजे आणि याची अतिशय सुंदर सांगड आपण 5E मिशन सोबत घातलेली आहे. म्हणजे 5 मिशनचं जसं वेगवेगळे धर्मग्रंथ असतात किंवा कुठल्या पोथ्या असतात तर याचं वाचन जसं नेहमी होते तर त्याप्रमाणे या गोष्टीचं सुद्धा वाचन आणि स्मरण झालं पाहिजे या अनुषंगाने, असं मी इथं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. इथं तर बरेच चेहरे आहे, मला वाटतं सर्वांनी बोलावं, पण आता वेळ आपली संपत आलेली आहे आणि रेकॉर्डिंग आपल्याकडे येईलच आणि पुढं कम्युनिकेशन होईलच. तर दिग्विजय जी, मैं आपको रिक्वेस्ट करता हूं कि क्लोजिंग खत्म हो रहा है तो आप क्लोजिंग कर सकते हो. थैंक यू. थैंक यू सो मच राजेश सर, थैंक यू सो मच संतराम जी, थैंक यू सो मच आशीष सर एंड थैंक यू सो मच प्रमिला मैडम. आज जो भी एक टॉपिक था, जबरदस्त टॉपिक था और काफी इसके जो प्रोडक्ट्स हैं जिस माध्यम से आपने जड़ी बूटी बताया, कहीं ना तो कहीं मैं ऑर्गेनिक प्रोडक्ट्स में इसका यूज करता हूं और जल्दी जल्दी आप सभी के सामने दिखेगा. चलो समय का अभाव है इसीलिए आप सभी से लेता हूं विदा. मिलते हैं अगले रविवार ठीक 8 बजे. तब तक के लिए जय हिंद, जय MCL. थैंक यू. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट.